खूप आवडलं स्क्रिप्ट. कारण हल्लीच्या काळात म्हणजे ही जी समस्या आहे की आपण आपल्या मूल्यांशी आपण निगडीत राहायला पाहिजे का कुठेतरी मूल्य बाजूला ठेवली पाहिजेत, हा जो एक गहन प्रश्न आपण सगळेच फेस करतोय, त्याच्या बाबतीत सुद्धा ह्या चित्रपटात एक खूप चांगला थॉट दिलेला आहे. तर त्यामुळे ती मला खूप आकर्षक वाटली भूमिका. कारण त्याच्यामध्ये एक सत्व आहे जे हल्ली मी म्हटलं तसं आपण काय शेड्स ऑफ ग्रे आपण शोधत असतो किंवा वेगवेगळे न्यूअन्सेस शोधत असतो, पण तिकडे कुठेतरी एक साधेपणा, सरळपणा जो आहे तो कुठेतरी आपल्या स्क्रीनवर दिसेनासा झालाय हल्ली. त्यामुळे ती आणि केशव आणि लक्ष्मी हे असं जोडपं आहे ज्यांनी ती जपलेली आहे. आणि मला वाटतं ते वारकरी आहेत, माळकरी आहेत, त्यामुळे असेल कदाचित. तर ती त्यांचा स्थायी भाव आहे. हा भावच मला इतका महत्वाचा आणि चांगला वाटला. आणि तो मला वाटतं की एक ह्या चित्रपटाचा गाभा आहे. बाकी सगळे चित्तथरारक आणि भावनाप्रधान वगैरे सगळं आहे, पण जे मुख्य जी व्यक्तिरेखा आहे तीच इतकी सशक्त आहे आणि तीच काहीतरी लोकांना देऊ शकते, विचार करायला लावू शकते. तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कुठलंही काम स्वीकारताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चांगल्या संचाबरोबर काम करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य लागतं त्याच्यासाठी. आणि त्याचीच कदाचित मी वाट बघत होते, कारण इतके वर्ष झाली मी ऐकते, काही स्क्रिप्ट येतात माझ्याकडे, पण मला असं वाटत नाही की ते असं आवर्जून केलं पाहिजे. आणि महेश बरोबर म्हटलंच होतं की खूप वर्ष मी ओळखते, पण कधीच म्हणजे एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. तर इतकं म्हणजे मजा आली, कारण असं वाटलंच नाही की आम्ही ऍक्च्युली एकत्र काम पहिल्यांदाच करतोय. इतकं कम्फर्ट लेवल सगळ्यांबरोबरच होते. सिद्धार्थला तर मी पहिल्यांदा भेटले सेटवर आणि अभिजितला भेटले, पण कधीच काम केलं नाही. असेच आम्ही सगळे होतो. आणि तरीही असं पहिल्या क्षणापासूनच असं वाटलं की अरे वर्षानुवर्ष आपण एकत्र काम करतोय. त्यामुळे खूप आनंदाने आणि त्यात आमचा DOP जो आहे अमेय चव्हाण, त्याचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन. कारण सेटवर सिनेमॅटोग्राफरचं काम सगळ्यात जास्त आणि खूप टेन्शनवालं असतं. आणि तो म्हणजे काय कधी म्हणजे काहीच नाही ना, तो किती संथ माणूस आहे. संथपणे काम नाही करत, संत माणूस आहे असं म्हणेन. आवाज आहे ना, तो किती गोंधळ असतो. त्यामुळे आपला देवमाणूस काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आम्हाला सेटवर.